हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। नमस्कार। अखेर पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात व तसेच आज दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मित्रांनो, पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न सर्व शेतकरी वारंवार विचारत होते। आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या अजूनही रक्कम जमा झाली नव्हती त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। या संदर्भात पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। यादीमध्ये अनेक जिल्ह्यांना समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना किती याचा फायदा होईल हे स्पष्ट करण्यात आलेले आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। ही माहिती महत्त्वाची आहे, सर्वांना आधी तुम्हाला मिळावी म्हणून ती चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। व तसेच आज सर्व शेतकऱ्यांना आनंदाचा दिवस आहे, कारण की आजही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतचा 8वा हप्ता रात्री 10 वाजेपर्यंत जमा होणार आहे। व ते कोणाला मिळणार आहे हे मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। ज्यांना PM किसान योजनेचा 21 इन्स्टॉलमेंटचे पैसे मिळाले होते त्यांनाच, म्हणजेच 2000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत त्यांनाही मिळणार आहे। पीक विम्याची 379 कोटी रुपयांची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार मिळालेला आहे, कारण आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। 2024 राज्य सरकारने खरीप पीक हंगाम 2024च्या पीक विम्याची हप्त्याची तब्बल 128 कोटी 97 लाख रुपयाची मंजुरी दिली आहे। आतापर्यंत मंजूर झालेले 3907 कोटी 43 लाख रुपयापर्यंत की 3561 कोटी 8 लाख रुपये जमा झाले होते। मात्र आता 346 कोटी 36 लाख रुपये वाटप होणे बाकी आहेत। मित्रांनो, ही बाबा कृषी मंत्र्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठले। वित्तमंत्री विभागाने हिरवा कंदील दिल्यानंतर राज्य सरकारने निधी मंजूर केले। त्यामुळे केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल द्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल। कृषी मंत्र्याच्या प्रयत्नामुळे 379 कोटी रुपयांची प्रबंधित नुकसान भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल। यामुळे सर्व शेतकऱ्यांना कोणतीही अडथळा न येता मदत मिळेल। या काही अडचणी आल्यास विभागांना संपर्क करावा या साधने आवाहन करण्यात आले आहे। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरूच नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। एकंदरीत ज्या शेतकऱ्यांना बँक खात्यावर अजूनही रक्कम जमा झालेली नाही त्या शेतकऱ्यांना असं पात्र शेतकऱ्यांना खात्यावर 379 कोटी रुपये जमा होतील। 2024च्या पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना 3907 कोटी रुपयाची निधी वितरण केले आहेत। आता पात्र अपात्र जिल्ह्यातील यादी पाहू। छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जालना, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर सर्व पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जमा केले जाणार आहे। यामुळे जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। धन्यवाद।